तर नमस्कार मित्रांनो. आताच्या घडीमध्ये म्हणजे 2024मध्ये खूप सारी लोकं आम्हाला हे विचारतात, की चाळीमध्ये घर घेणे किती योग्य आहे, किती अयोग्य आहे? तर बघा, महाराष्ट्रामध्ये काय अख्ख्या मुंबईमध्ये तुम्ही कुठेही जावा, चाळीचा जो सातबारा असतो हा मालकाच्याच नावावर असतो आणि चाळीचं जे बांधकाम असतं ते कुठल्याही पद्धतीने लीगल असं आपण म्हणू नाही शकत. कारण जे सातबाऱ्यामध्ये तुम्हाला जो स्क्वेअर फीट एरिया तुम्ही वापरता, म्हणजे तुमची 10x15ची रूम आहे, 10x20ची जी रूम आहे, तेवढ्याचा तुम्ही टॅक्स भरता आणि तेवढी तुम्हाला टॅक्स पावती दिली जाते आणि लाईट बिल जे असतं, जे मीटर, ते तुमच्या नावावर असतं. बाकी असं चाळीमध्ये लीगल असं काही नसतं जास्त करून. फक्त एवढं आहे की तुमची बिल्डिंग तुमची चाळ जर 15, 20, 30, 40 वर्षे पण चाळी आपल्याकडे जुन्या आहेत. जर अशी काही चाळ जुनी असेल, खूप जुनी चाळ असेल, तुमची त्यावर मूलभूत हक्क लागला जातो. त्यामुळे जी बिल्डिंग उद्या जर रिडेव्हलपला गेली तर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा भेटतो. तुम्हाला त्यामध्ये घरं दिली जातात, अवेलेबल करून दिली जातात. बस बाकी चाळीमध्ये आत्ता गुंतवणूक करणं खूप नवीनमध्ये हे थोडं अयोग्य वाटतं. धन्यवाद.